लोकशाही म्हणजे लोकांचं राज्य, लोकांच्यासाठी चालवलेलं राज्य आणि लोकांच्या माध्यमातून चालणारं राज्य, त्याला लोकशाही आपण म्हणतो. ह्या सगळ्यांना घेऊन जायचं असेल तर तुम्हाला धर्मनिरपेक्षताच मान्य करणं आवश्यक होतं. उदाहरणार्थ काश्मीरचा राजा, तिथं मुसलमानांची संख्या जास्त परंतु राजा हिंदू, पण तो देखील म्हणत होता की मला स्वतंत्र पाहिजे, मी भारतामध्ये विलीन होऊ इच्छित नाही. संविधानाचे उद्दिष्ट काय असावेत याचा ठराव नेहरूंनी आणला. हे संविधान 75 वर्ष होऊन देखील आज चालू आहे. हे आपल्या संविधानकर्त्यांचं कर्तृत्व आहे. आता अलीकडे मात्र थोडेसे धक्के बसत आहेत त्याला. घटनेचे हे मूलतत्व जे आहेत त्याला, समजा मी खूप भ्रष्टाचार केला आहे आणि ईडी माझ्यावर धाड घालू इच्छिते, पण मी लगेच माझा पक्ष बदलून सत्ताधारी पक्षात जातो, माझ्यावरच्या इन्क्वायरी थांबतात. तर लोकशाहीमध्ये सगळ्यांनाच असं वाटलं पाहिजे की हे माझं राज्य आहे. आणि माझं राज्य कधी म्हणतो आपण, तुम्हाला न्याय मिळाला तरच. म्हणजे लोकशाहीचं राज्य त्या देशातील अल्पसंख्याकांना कुठल्या पद्धतीनं वागवतं त्याच्यावर त्याचं भवितव्य अवलंबून असतं. तो भारतीय आहे, त्याचं राष्ट्रीयत्व म्हणजे भारतीत्व आहे, हिंदुत्व नाही. आता मराठा आंदोलन जे झाले ते का झाले? सुरुवातीला मराठ्याने आम्हाला रिझर्वेशन द्यावं असं म्हटलेलं नव्हतं. लोकशाही सामान्य लोकांची असते, श्रीमंत लोकांना लोकशाहीची गरज नाही. श्रीमंत लोकांना राजा असला काय किंवा लोकशाही असले काही फरक पडत नाही. एकीकडे BJPचं धोरण आरक्षणाच्या विरोधात आहे, त्यांच्या धोरणातच हे बसत नाही. म्हणजे पत्रकारिता सगळ्यात मोठा गुण जर कुठला असेल किंवा असला पाहिजे तो म्हणजे निर्भयता, निर्भयपणे, लाचारी न स्वीकारणे. धर्मनिरपेक्षता ही केवळ राज्यकर्त्यांनीच पाळण्याची गोष्ट नाही आहे. धर्मनिरपेक्षता तुमच्या आमच्यासारख्या सामान्य नागरिकांनी देखील पाळली पाहिजे. डॉक्टर आंबेडकरांनी हे सांगितलं होतं. ही संविधानिक नैतिकता पाळली पाहिजे. संविधानाचे तत्त्व अंमलात आणण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले पाहिजेत. ते दिसत नाहीत. हे सगळ्याच पक्षाचा प्रश्न आहे, केवळ एका पक्षाचा प्रश्न नाही आहे. नमस्कार, दख्खन टाइम्समध्ये आपलं स्वागत आहे. सर्वप्रथम प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. भारताची लोकशाही आणि भारताचं प्रजासत्ताक याची एकूण आत्तापर्यंत झालेली वाटचाल आणि येथून पुढं या लोकशाही पुढील आव्हाने या संदर्भात आज आपण चर्चा करण्यासाठी आलेलो आहोत. महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ विचारवंत, माजी खासदार आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू आणि लातूर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष असलेले प्राचार्य जनार्दन वाघमारे सरांसोबत. सर, दख्खन टाइम्समध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. तर सर, एकूणच भारताचा स्वातंत्र्य लढा आणि भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर इथल्या राज्यकर्त्यांनी, विद्वान असलेले जे काही आपले राज्यकर्ते होते, त्यांनी राज्य पद्धती म्हणून विविध पद्धती असतानाही लोकशाही हीच पद्धत का निवडली असावी याबद्दल आपण चर्चा करू आणि सुरुवात करू आजच्या चर्चेला. भारत हा 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. 15 ऑगस्टला आपण भारताचा स्वातंत्र्य दिवस मानतो आणि त्यानंतर संविधान तयार करण्यात आलं आणि भारतीय संविधान 26 जानेवारी 1950 पासून लागू झालं. तर संविधानाविषयी किंवा लोकशाहीविषयी खूप बोलता येईल. आपण लोकशाही का स्वीकारली? कारण सगळं जगच लोकशाहीकडे जात होतं. लोकशाही म्हणजे लोकांचं राज्य, लोकांच्यासाठी चालवलेलं राज्य आणि लोकांच्या माध्यमातून चालणारं राज्य, त्याला लोकशाही आपण म्हणतो. राजेशाही म्हणजे एकटा कोणीतरी राजा असतो,
सर्व सत्ता त्याच्याकडे असते आणि त्या सत्तेचा दुरुपयोग तो करू शकतो. आणि म्हणून राजेशाही आपल्याला स्वीकारण्याचं कारण नव्हतं. स्वातंत्र्य लढा आपण जवळपास अनेक वर्षेपर्यंत लढलो आणि स्वातंत्र्य लढा हा लोकांनी लढवलेला लढा होता. कुणी एखाद्याने आपल्याला स्वातंत्र्य दिलं असं झालं नाही. जवळपास 500 वर्षे इतके वर्ष आपण स्वातंत्र्य लढा लढत होतो. त्या लढ्याचे अनेक नेते होते. दादाभाई नौरोजी होते, लोकमान्य टिळक होते, महात्मा गांधी होते. या मोठमोठ्या स्वातंत्र्य सेनानींच्या मार्गदर्शनाखाली हा लढा चाललेला होता. आणि हा लढा गांधीजींच्या नेतृत्वाखाली अहिंसक पद्धतीनं चालला होता. सत्य आणि अहिंसा हे त्यांचं तत्त्व होतं आणि त्या पद्धतीनं हा लढा चालला. या लढ्यामध्ये सगळ्याच जाती धर्माचे लोक, सगळ्याच प्रांतातील लोक, स्त्री पुरुष सगळेच लोक यात सहभागी होते आणि त्यांनी हे स्वातंत्र्य आपल्याला मिळवून दिलं. सगळ्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिलं म्हणून हे राज्य सगळ्यांचंच असलं पाहिजे, हा आपल्यासमोरचा सिद्धांत होता. पण दुर्दैवानं स्वातंत्र्य आपल्याला सहजासहजी मिळालेलं नाही. भारताचे 2 तुकडे पडले. पाकिस्तानची निर्मिती झाली. पाकिस्तानची निर्मिती ही धर्मावर आधारित होती. मुसलमानांची संख्या काही प्रांतामध्ये खूप मोठी होती आणि म्हणून त्यांना स्वतंत्र राज्य हवं होतं. भारतीय नेत्यांना हे मान्य नव्हतं, परंतु परिस्थितीच अशी निर्माण झाली की ते मान्य करावं लागलं आणि भारताचे 2 तुकडे झाले. अशाही पद्धतीत आपल्या देशाने धर्मनिरपेक्षता हे तत्त्व स्वीकारलं. पाकिस्तान धर्माच्या आधारावर निर्माण झालं आणि म्हणून ते इस्लामिक स्टेट झालं. इस्लामिक स्टेट झाल्यानंतर इथले बहुसंख्य हिंदूंना असं वाटत होतं की भारत हा हिंदूंचा देश व्हावा. परंतु आपले नेते, राज्यकर्ते एवढ्या दूरदृष्टीचे होते की त्यांनी हा विचार बाजूला ठेवला. भारताला त्यांनी त्यावेळेस हिंदू राष्ट्र बनवलं असतं तरी लोकांनी फार हरकत घेतली नसती. तरी परंतु भारताला असं वाटलं की एका धर्माचं राज्य असू नये, कारण या देशामध्ये अनेक धर्माचे लोक राहतात. हिंदू राहतात, मुस्लिम राहतात, शीख राहतात, ख्रिश्चन राहतात, पारसी राहतात, अनेक धर्माचे लोक आणि त्यामध्ये अनेक पंथ आहेत. आणि म्हणून एका विशिष्ट कुठल्या धर्माचं राज्य असू नये असं त्यांना वाटत होतं आणि त्यांचा हा विचार अतिशय योग्य होता. म्हणून भारताला त्यांनी धर्मनिरपेक्ष राज्य बनवलं आणि या गोष्टीमध्येच त्यांचं शहाणपण होतं, त्यांची दूरदृष्टी होती आणि त्या दृष्टीनंच संविधान बनवून द्याल. स्वातंत्र्य प्राप्त झाले, राज्यकारभार कसा असावा, राज्याचं स्वरूप कसं असावं आणि ही राजकीय सत्ता जी असते ती कुठल्या पद्धतीने विभागावी याच्यासाठी संविधान बनवणं आवश्यक होतं आणि या तत्वावरच संविधान देखील बनवलं. सर, पुढचा प्रश्न हाच आहे की आत्ता जी तुम्ही सगळी परिस्थिती सांगितली आणि संविधान निर्मितीपर्यंत तुम्ही सांगितलं, तर ही संविधान निर्माण होत असताना ज्या काही महाचर्चा संसदेमध्ये झाल्या, काय झालं, मोठ्या प्रमाणात चर्चा झाल्या संसदेमध्ये, वादविवाद, तर्कवितर्क लावले गेले. तर हे संविधान निर्माण करत असताना त्या संविधान निर्मात्यांच्या मनामध्ये किंवा विचारामध्ये कोणते उद्देश होते की संविधान निर्माण करत असताना? तेच मी सांगतोय की त्यांनी हे राज्य धर्मनिरपेक्ष बनवायचं ठरवलं. त्याचं मुख्य कारण म्हणजे धर्माचे भांडणं नको. हिंदू धर्माचा स्वीकार जरी केला असता तरी आपल्याकडे शांतता नांदू शकली नसती,
कारण हिंदू धर्मामध्ये अनेक पंथ आहेत. दुसरे जे धर्म आहेत, जैनांचा धर्म, बुद्धांचा धर्म, शिखांचा धर्म, ते हिंदूंच्यापेक्षा वेगळा धर्म आहे असं मानतात. म्हणून हिंदू राष्ट्र बनवणं म्हणजे केवळ हिंदू नाही, त्यामध्ये शीख आले, हे आले. आणि म्हणून हे भांडण नको. आणि देशामध्ये जेवढे लोक राहतात त्यांना आपलं वाटलं पाहिजे की हे माझं राष्ट्र आहे. इथल्या मुसलमानांना वाटलं पाहिजे की हे माझं राष्ट्र आहे. शिखांनाही तेच वाटलं पाहिजे, जैनांना सगळ्यांनाच वाटलं पाहिजे हे माझं राष्ट्र आहे असं म्हणून घ्यायचं असेल तर कुठल्याही एका धर्मावर किंवा पंथावर राज्य असून चालत नाही. हा विचार आपल्या नेत्यांनी केला आणि हा विचार अतिशय महत्त्वाचा होता. स्वातंत्र्य लढा कोणी मिळवून दिला? केवळ हिंदूंनी दिला का? त्याच्यामध्ये शीख होते, ख्रिश्चन होते, मुस्लिम देखील होते. जरी मुसलमानांनी वेगळं राज्य मानलं तरी परंतु अनेक देशभक्त मुस्लिम देखील होते. ह्या सगळ्यांच्या सहकार्यातून आपल्याला हे राज्य मिळालं. आणि लोकशाहीचा अर्थच असा आहे, लोकशाही म्हणजे लोकांचं राज्य. लोक म्हणजे कोण? एका विशिष्ट धर्माचे नाहीत, सर्व धर्माचे, सर्व जातीचे. आणि आपल्याकडे केवळ धर्माचेच बखेडे नाहीत, आपल्याकडे अनेक जाती आहेत. जवळजवळ 4000च्या घरात जाती आहेत. आपल्याकडे एक भाषा नाही, आपल्याकडे 200-250 भाषा आहेत. प्रमुख भाषाच 20-25 आहेत. तर अनेक जाती, उपजाती, अनेक भाषा, अनेक धर्म, अनेक पंथ, त्याच्यामध्ये आणखीन बारकावे, ह्या सगळ्यांना घेऊन जायचं असेल तर तुम्हाला धर्मनिरपेक्षताच मान्य करणं आवश्यक होतं. हा विचार त्यांनी केला आणि स्वातंत्र्य लढा याच मूल्यावर लढला गेला होता. स्वातंत्र्य लढा, तुम्ही इतिहास पहा काँग्रेसचा, विशेषतः काँग्रेस पक्ष होता. त्यावेळेसचा काँग्रेस पक्ष आणि आताचा काँग्रेस पक्ष याची तुलना करण्याचा अर्थ नाही आहे. कारण त्यावेळची काँग्रेस आदर्श होती आणि सगळ्याच विचाराचे लोक काँग्रेसमध्ये होते. आणि अशा पद्धतीनं सगळ्यांनाच बरोबर घेऊन गांधीजींनी लढा लढला. आणि मग याचे फळं कुणाला मिळाले पाहिजे? सगळ्यांनाच मिळाले पाहिजे. स्वातंत्र्याचं फळ द्यायचं असेल लोकांना, ती फळं सगळ्यांनाच मिळाली पाहिजेत, सगळ्यांनाच चाखता आली पाहिजेत. हा एक मोठा विचार समोर ठेवून संविधान बनवलं. संविधान बनवणारे कोण होते? संविधान सभा निर्माण करण्यात आले. त्याच्यामध्ये सगळ्याच लोकांना प्रतिनिधित्व देण्यात आलं. त्यात मुस्लिम होते, हिंदू होते, शीख, सगळेच धर्माचे लोक होते. एवढंच नव्हतं, ब्रिटिश लोकांचे देखील काही प्रतिनिधी होते. हिंदुस्थानामध्ये ब्रिटिशांचं राज्य आणि भारतीय राजांचे राज्य वेगवेगळे असं स्वरूप होतं. ब्रिटिशांचं राज्य होतं, ब्रिटिशांच्या अधिकारात सगळे होते, पण इथं अनेक प्रांत होते, अनेक राजे होते. जवळपास 565 राज्य होते. यांना पुन्हा एकत्रित आणणं हे कठीण होतं. आणि हे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कुशल नेतृत्वामुळे हे सगळे एकत्रित आले. नसेल तर कठीण होते. इतकंच नव्हे तर काही हिंदू राज्य देखील आम्ही याच्यामध्ये येत नाही, असं आम्ही स्वतंत्र राहू म्हणत होते. उदाहरणार्थ काश्मीरचा राजा, तिथं मुसलमानांची संख्या जास्त परंतु राजा हिंदू, पण तो देखील म्हणत होता की मला स्वतंत्र पाहिजे, मी भारतामध्ये विलीन होऊ इच्छित नाही. त्रावणकोर कोचीन तिथलं राज्य, हैदराबादचं राज्य, अशा रीतीने केवळ मुस्लिम प्रांतच वेगळे राहू इच्छित नव्हते, तर काही हिंदू देखील आपण स्वतंत्र राहावं असं म्हणत होते. या सगळ्यांना एकत्रित आणण्याचं काम सरदार वल्लभभाई पटेलनं केलं. अर्थात नेतृत्व गांधीजीचं होतं, नेहरूंचं होतं, परंतु पुढाकार त्यांचा होता. अशा पद्धतीने मिळवलेले राज्य. आणि आपण ज्या पार्श्वभूमीवर हे करतो ती पार्श्वभूमी लक्षात घेणं आवश्यक असते. ही सर्व पार्श्वभूमी ऐतिहासिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक सगळ्याच पद्धतीचं हे लक्षात घेऊन
संविधान बनायचं ठरवलं. संविधानाचे उद्दिष्ट काय असावेत याचा ठराव नेहरूंनी आणला. त्यांनी ब्रॉडली हे तत्त्व मिळले की या राज्यामध्ये सगळ्याच जाती धर्माचा अधिकार असेल. धर्माच्या नावावर किंवा जातीच्या नावावर सत्ता विभागली जाणार नाही. सगळ्यांनाच आम्ही मूलभूत अधिकार देऊ. तो स्वातंत्र्याचा अधिकार असेल, समतेचा अधिकार असेल, सामाजिक न्यायाचा असेल, हे देऊ. आणि त्याच्या आधारावर मग संविधान सुरू झालं. संविधान सभेचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद यांना नेमण्यात आलं आणि संविधानाचा मसुदा लिहिण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची निवड केली. ह्यांच्यामध्ये हे एकाच विचाराचे नसले तरी त्यांच्यासमोर भारताचं चित्र म्हणजे धर्मनिरपेक्ष, स्वतंत्र, समतेवर आधारलेलं, सगळ्यांना सामाजिक न्याय देणारं राष्ट्र हेच होतं. आणि म्हणून या कामाची सुरुवात झाली आणि त्या दृष्टीनं संविधान बनवण्यात आलं. संविधानामध्ये विचार कुठला असतो? आपल्या राज्याचं स्वरूप काय असावं? तर आपल्या राज्याचं स्वरूप फेडरल स्ट्रक्चर म्हणजे संघ, वेगवेगळे राज्य ते एकत्रित येऊन शासन बनवतात. म्हणजे एक केंद्र शासन आणि राज्य शासन असे दोन प्रकार पडले. महाराष्ट्र हा एक प्रांत आहे, गुजरात आहे, राजस्थान आहे, ते प्रांत असतीलच, त्यांना काही अधिकार दिलेले असतील. परंतु त्याचबरोबर सगळ्यांचा मिळून हिंदुस्थान, केंद्र सरकार आणि राज्य सरकार असं स्ट्रक्चर ठरवण्यात आलं. आणि मग हे ब्रॉडली हे तत्त्व घेण्यात आले. लोकशाही असली पाहिजे, समाजवाद असला पाहिजे, धर्मनिरपेक्षता असला पाहिजे आणि या पद्धतीनं लोकांना आपण न्याय दिला पाहिजे, असं त्याचं स्ट्रक्चर ठरवण्यात आलं. सर, जे तुम्ही आत्ता सांगितलात की संविधानाच्या उद्देशिकेमध्येच तुम्ही म्हणालात की सामाजिक न्याय, धर्मनिरपेक्षता किंवा एका धर्माचं राज्य असू नये, हे जे काही होतं उद्देश, तर गेल्या दशकभरात किंवा 2-3 दशकामध्ये जो भारताचा प्रवास राहिलेला आहे त्याकडे कसं पाहता तुम्ही? सामाजिक न्याय आत्ता कसा आहे या दशकभरामध्ये? कसं आहे, नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद हे सगळेच नेते गांधीजीच्या नेतृत्वाखाली तयार झाले होते. आणि धर्मनिरपेक्ष हे राज्य असलं पाहिजे, लोकशाही सगळ्यांची असली पाहिजे, सगळ्यांनाच सामाजिक न्याय मिळाला पाहिजे, हे त्यांचं धोरण होतं. हे धोरण आता घटनेमध्ये कसं आणायचं त्याच्यावर विचार होणं आवश्यक होतं. म्हणूनच घटनातज्ज्ञ म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची निवड झाली. येथे तळागाळातील सगळ्या लोकांना न्याय देण्याच्या बाजूचे होते, सगळेच होते. परंतु बाबासाहेब स्वतः दलित समाजाचे असल्यामुळे त्यांना दलितांचं दुःख काय असतं, दारिद्र्य किंवा अस्पृश्यता, हे सगळं त्यांनी भोगलेलं होतं. आणि म्हणून त्यांना संधी मिळाली, हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे आपल्याकडे. आणि त्यांनी मग हे सगळ्या गोष्टी इथं आणल्या. आता हे तुम्ही म्हणता की या सिद्धांतावर राज्य चाललं का? आता जवळपास संविधानाला 75 वर्ष होत आहेत आता, 26 जानेवारीला पूर्ण. आणि 75 वर्षामध्ये आपलं संविधान टिकून आहे, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. कारण इतर देशामध्ये पाहिलं तर इतकी वर्ष अमेरिका सोडून कुठल्याही राष्ट्राचं संविधान टिकलेलं नाही. सगळ्यात जुनी लोकशाही या जगातली अमेरिकेची आहे. आणि अमेरिकेला आता जवळपास 250 वर्ष होत आहेत, सगळ्यात जुनी. परंतु त्यांच्या घटनेला अजून धक्का लागलेला नाही. त्यानंतर बाकीचे अनेक राज्य स्वतंत्र झाले. इंग्लंडला तर स्वतःची लिखित अशी घटना नाही, बाकीच्या राष्ट्रांना आहे. विशेषतः लोकशाही कुठं आली? पाश्चिमात्य राष्ट्रांच्यामध्ये, फ्रान्स असेल, जर्मनी असेल,
किंवा इतर छोटे छोटे राज्य स्पेन असेल, स्वित्झर्लंड असेल, याच्यामध्ये लोकशाही आली आणि त्यांनी धर्मनिरपेक्षता स्वीकारली. परंतु त्याचं संविधान इतके वर्ष टिकलं नाही. फ्रान्समध्ये तर दर 2-4 वर्षांनी भानगड व्हायची आणि मग नवीन संविधान तयार करायचं. इतर राष्ट्रामध्ये तसं झालं. लोकशाही टिकणं कठीण होतं. श्रीलंकेचं उदाहरण घ्या. हो. श्रीलंके हे आपल्याबरोबरच एका वर्षांनी स्वतंत्र झालेले आहे. त्यांनीही लोकशाही स्वीकारलेले आहे. जास्तीत जास्त लोक ते बुद्ध धर्माला मानणारे आहेत. तरी परंतु तिथलं संविधान इतकं टिकू शकलं नाही आणि सरासरी असं मानलं जातं 17-18 वर्षाच्या पलीकडे कुठलंही संविधान टिकलेलं नाही. ही गोष्ट जर लक्षात घेतली तर भारतीय संविधान 75 वर्ष होऊन देखील आज चालू आहे. हे आपल्या संविधानकर्त्यांचं कर्तृत्व आहे किंवा संविधानानं जे तत्त्व निर्धारित केले त्याचा हा विजय आहे असं म्हणायला काय हरकत नाही. हे सहजासहजी झालं का? नाही. कारण इथं अनेक विचारांचे लोक होते, आजही आहेत. कम्युनिस्टांना वाटत होतं की इथं कम्युनिझमची सत्ता आली पाहिजे. हिंदुत्ववाद्यांना वाटत असेल की हिंदू राष्ट्र म्हणून आपण पुढे आलं पाहिजे. सगळ्यांचेच प्रयत्न होते. परंतु आपण जे तत्त्व स्वीकारले, धर्मनिरपेक्ष, समाजवादी, लोकशाही, गणतंत्र, हे आपण स्वीकारलं आणि त्याच्यामुळं लोक एकत्रित आले, बखेडे झाले. तुम्ही पाहिलं असेल की ज्यावेळेस राज्यांची पुनर्रचना झाली त्यावेळेस एक स्थूलपणे तत्त्व आपण स्वीकारलेलं होतं. ते तत्त्व म्हणजे भाषिक. कारण लोकशाही म्हणजे लोकांचं राज्य. लोकांचं राज्य कसं चालतं, लोकांच्यासाठी कोणते कायदे केले जातात हे लोकांना कळलं पाहिजे, सर्वसामान्य. आणि ते तुम्ही एकाच भाषेत केलं, इंग्रजी किंवा हिंदीमध्ये, तर इतरांना कळणार नाही. म्हणून ते राज्य त्या भाषेवर असावं. तरी परंतु अनेक भानगडी झाल्या. मुंबई शहराचा प्रश्न निर्माण झाला म्हणून द्विभाषिक आधी निर्माण केलं. नंतर अनेक लोकांनी आपले प्राण गमावले. नंतर महाराष्ट्र झाला. पंजाबच्या लोकांनी असं सॅक्रिफाईस केलं. असे त्यामध्ये घटनेवर आघात झाले नाही असं नाही. परंतु त्या घटनेला, आता तुम्हाला एक साधं उदाहरण देतो. मोटरसायकल घ्या किंवा कार घ्या, त्याच्यामध्ये असं एक यंत्र बसवलेलं असतं, त्याला शॉक ऑब्झर्वर म्हणतात. हे धक्के सहन करण्याची शक्ती. तर तसं काहीतरी आपल्या घटनेमध्ये आहे आणि घटना आपली लवचिक आहे. ती अगदी रिजिड नाही, ती कठोरपणाने नाही. आणि म्हणून आलेल्या परिस्थितीला तोंड कसं द्यायचं हे घटनेमध्येच आहे. आणि म्हणून ही लोकशाही आत्तापर्यंत टिकली. आणि आता अलीकडे मात्र थोडेसे धक्के बसत आहेत त्याला. घटनेचे हे मूलतत्व जे आहेत त्याला सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे लोकशाहीमध्ये सत्तेचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे. सत्तेचं विकेंद्रीकरणसाठी आपण केंद्राला काही अधिकार दिले, प्रत्येक राज्याला अधिकार दिले. इतकंच नव्हे तर आपण जिल्हा परिषदा निर्माण केल्या, पंचायत समिती निर्माण, इतकेच नव्हे तर ग्रामपंचायत निर्माण केल्या. कारण काय की गावापर्यंत सत्ता गेली पाहिजे, त्यांना अधिकार. तालुक्याचा सगळा राज्यकारभार कोणीतरी पाहिला म्हणजे पंचायत राज्य. जिल्ह्याचं सगळं पाहिलं पाहिजे म्हणजे जिल्हा परिषदा. म्हणजे सत्ता एका ठिकाणी नाही, सत्ता ठिकाणी दिल्लीमध्ये आहे, मुंबईमध्ये आहे, लातूरमध्ये आहे, लातूरच्या प्रत्येक गावामध्ये आहे. याला सत्तेचं विकेंद्रीकरण म्हणतो. आणि सत्तेचं केंद्रीकरण झालं की मग धोके संभवतात लोकांच्या. आता समजा लातूरचा नगराध्यक्ष आहे, तो जर म्हणला की सगळे अधिकार माझ्याच हातात असले पाहिजेत, तर प्रॉब्लेम निर्माण होईल की नाही. तसंच या लोकशाहीचं विकेंद्रीकरण व्हायला पाहिजे.
त्या विकेंद्रीकरणाला सध्या धक्के बसत आहेत. केंद्र शासन प्रत्येक गोष्ट आपल्या हातामध्ये घेण्याचा प्रयत्न करते. त्या ठिकाणी प्रॉब्लेम निर्माण होतात. आपल्या विचाराचेच लोक असले पाहिजेत प्रत्येक ठिकाणी म्हणून राज्यपालांची नियुक्ती या पद्धतीनं, व्हाईस चान्सलर म्हणा किंवा इतर मोठमोठ्या ज्या जागा आहेत त्या ठिकाणी आपल्याच विचाराची माणसं असली पाहिजेत म्हणून अशा प्रकारचे कायदे. निवडणूक आयोग आहे. आपल्याकडे लोकशाहीमध्ये सगळ्यांना स्वातंत्र्य देऊन, सगळ्यांना अधिकार देऊन देखील काही संघटना अशा आहेत की त्या संघटनेला स्वायत्तता आपण दिलेली आहे. उदाहरणार्थ निवडणूक आयोग. निवडणूक आयोगाला हे स्वातंत्र्य पाहिजे की त्यांनी आपल्या पद्धतीनं कारभार चालवावा, कुणाचा त्याच्यामध्ये हस्तक्षेप नको. परंतु आता हस्तक्षेप वाढलेला आहे. तिथं तो कमिशनर कसा नेमावा त्याच्यासाठी काही नियम होते, त्यांनी हे नियम बदलले. आधी सर्वोच्च न्यायालयाचा एक न्यायाधीश राहत होता तिथे, तो काढून त्यांनी मंत्रिमंडळाचाच एक मनुष्य, पंतप्रधान तर आहेत त्याशिवाय पुन्हा मंत्री. याचा अर्थ म्हणजे आपल्या विचाराचेच लोक आणि सत्ता एकंदित करण्याचा प्रयत्न चालू आहे. हे लोकशाहीला बाधक आहे. किंवा ईडीचे प्रकरण आपण पाहतो. या देशामध्ये भ्रष्टाचार होता, आज आहे, कदाचित उद्या देखील राहील. पण भ्रष्टाचार संपवण्याची आवश्यकता मात्र आहे, ते कुठल्याही पक्षाचं राज्य असो. परंतु हे करत असताना सगळ्यांना सारखं वागवलं पाहिजे. इथं तसं होत नाही आहे. समजा मी खूप भ्रष्टाचार केला आहे आणि ईडी माझ्यावर धाड घालू इच्छिते, पण मी लगेच माझा पक्ष बदलून सत्ताधारी पक्षात जातो, माझ्यावरच्या इन्क्वायरी थांबतात. म्हणजे जणू काही त्याला शुद्ध करून घेतलं जातं. हे या पद्धतीच्या काही गोष्टी आहेत. आता शिवाय इथल्या मायनॉरिटीजवर आलेले प्रसंग, हे देखील दलितांवर अत्याचार होत आहेत, मुस्लिमांवर देखील होत आहेत. यांना आपण सिक्युअर आहोत, म्हणजे सुरक्षित आहोत असं वाटत नाही. असं का वाटावं? तर लोकशाहीमध्ये सगळ्यांनाच असं वाटलं पाहिजे की हे माझं राज्य आहे. आणि माझं राज्य कधी म्हणतो आपण? तुम्हाला न्याय मिळाला तरच. म्हणजे लोकशाहीचं राज्य त्या देशातील अल्पसंख्याकांना कुठल्या पद्धतीनं वागवतं त्याच्यावर त्याचं भवितव्य अवलंबून असतं. आपल्याकडे याच्या आधी प्रश्न झाले होते नाहीत, नेहमीच होतात. परंतु राज्यांनी एका विशिष्ट जमातीला आपलं मानलं नाही, दुसऱ्याला आपल्यापासून दूर लोटलं नाही. हा फरक आहे. आणि म्हणून धर्मनिरपेक्षता सध्या धोक्यात आलेली आहे असं माझं मत आहे स्वतःचं. हे लोकशाहीच्या दृष्टीनं योग्य नाही. कारण इथला प्रत्येक नागरिक हा देशाचा नागरिक आहे. तो कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, कुठल्या रंगाचा आहे याच्याशी काही कर्तव्य नाही. तो भारतीय आहे. त्याचं राष्ट्रीयत्व म्हणजे भारतीत्व आहे, हिंदुत्व नाही. असा प्रकार आहे तो. सर, सध्याच्या बदललेल्या जागतिकीकरणाच्या नंतरचे जे काही सामाजिक, राजकीय, आर्थिक समीकरण सगळे बदललेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये जे पूर्वीपासूनच परिघावर असणारे समूह आणि जागतिकीकरणानंतर शेती क्षेत्रावर जे काही संकट निर्माण झालेलं आहे, अल्पभूधारकपणा असेल किंवा कर्जबाजारीपणा, यातून जे काही नवीन प्रश्न निर्माण झाले, तर या सगळ्या प्रश्नांना दलितांच्या, आदिवासींच्या, अल्पसंख्याकांच्या आजचा राज्यकर्ता वर्ग, मग तो सत्ताधारी असेल किंवा विरोधी पक्षातील असेल, तर तो या प्रश्नांशी स्वतःला जुळवून घेत आहे का, किंवा घेऊ शकण्याची त्यांची कुवत आहे का? याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कोणाची कुवत? राज्यकर्ते पक्ष असतील किंवा विरोधी पक्ष असेल, या सगळ्या प्रश्नांना ते रिलेट करू शकतात का, किंवा ती सॉल्व्ह करण्याची त्यांची नियत आहे का? याबद्दल असं तुम्हाला काय वाटतं? तेच आपण आता गेल्या 10 वर्षापासून हा प्रश्न आपण पाहत आहोत. असं नव्हतं. नेतृत्व
एका विशिष्ट पक्षाचं असू शकतं. शिवाय ती व्यक्ती कुठल्या विचाराचे कुठल्या पद्धतीनं हाताळू शकते याच्यावर अवलंबून असतं. BJPचं मोदीचं सरकार येण्यापूर्वी वाजपेयी देखील 5 वर्ष सत्तेवर होतं, पण वाजपेयीच्या काळामध्ये हे प्रश्न निर्माण झाले नव्हते. काश्मीरचा प्रश्न त्यांनी जवळपास सोडवला होता. सोडवण्याच्या याच्यामध्ये ते आले होते. त्यांनी पाकिस्तानचे संबंध चांगले केले होते. दळणवळण 2 देशामध्ये सुरू केलं होतं. हिंदुत्व त्यांचं अतिशय विशाल व्यापक स्वरूपाचं होतं. परंतु मोदीच्या काळात ते झालं नाही. मोदीचे प्रश्न हाताळणं हा वेगळा प्रकार आहे. त्याच्यातून हे सगळे प्रश्न निर्माण होत आहेत. शेतकरी तर आता कुठल्या एका विशिष्ट जातीचे नाहीत, पण शेतकऱ्याचे प्रश्न का व्हावेत? तर याचं कारण म्हणजे इथले जे भांडवलदार लोक आहेत, कॉर्पोरेशन्स मोठमोठे आहेत, त्याचे जे संचालक आहेत त्यांच्याकडे ते झुकलेले आहेत. म्हणून विरोधी पक्ष जे ओरडतात ते त्याच्यामध्ये तथ्य आहे. संविधान अशा पद्धतीने धोक्यात येत होतं. संविधानाच्या विरोधात बोलण्याचं काही कारण नाही. मी संविधानाची स्तुती करू शकतो, परंतु संविधानाच्या विरोधात देखील वागू शकतो. हे लोकांच्या लक्षात येत नाही. सर्वसामान्य लोकांना एवढे बारकावे कळू शकत नाहीत. म्हणून मी जर समजा डॉक्टर आंबेडकरांची रोज पूजा सुरू केली, पण आंबेडकराचा एकही विचार घेतला नाही, प्रश्न निर्माण होतो. शेतकऱ्यांची स्तुती करायची, शेतकऱ्यांना थोडंसं द्यायचं, पण शेतकऱ्यांचं मुळात जो प्रश्न आहे तो कोणी लक्षात घेत नाही. याच्या आधीच्या सरकारने देखील तो पूर्णपणे सोडवलेला नव्हता, परंतु किमान त्यांच्याविषयी सहानुभूती, त्यांचे प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीनं हाताळणं, सहकारी चळवळ विकसित करणं. आता सहकारी चळवळ अगदी लोकांच्यापर्यंत गेलेली दिसत नाही फारशी. हे असे प्रश्न आहेत. तर लोकांच्याकडे तुम्ही कुठल्या दृष्टीने पाहता हे आवश्यक आहे. आणि खऱ्या अर्थाने संविधान वाचवायचं असेल तर स्वीकारलं पाहिजे, असे प्रश्न आहे. आता 3 त्यांनी कायदे बनवले शेतकऱ्यांच्यासाठी. म्हणजे त्या कायद्यामध्ये तरतूद अशी होती की इथले भांडवलदार ते खरेदी घेऊ शकत होते. आणि ग्रामीण भागातील लोकांचा आधारच शेती आहे. उलट शेती एक काळ असा होता की आपण शेतीचं सिलिंग कमी केलं आणि पुढे 15-20 वर्षानंतर शेती कमी झाली. आता मराठा आंदोलन जे झाले ते का झाले? सुरुवातीला मराठ्याने आम्हाला रिझर्वेशन द्यावं असं म्हटलेलं नव्हतं, परंतु शेतकरी एवढा अडचणीत आला शेवटी. आणि ही जमीन नेहमी विभागली जाते. जमीन एक अशी वस्तू आहे की ती माणूस तयार करू शकत नाही, ती निसर्गानंच तयार केलेली आहे. पाणी एक अशी वस्तू आहे की ती माणसाला तयार करता येत नाही, ती निसर्गानेच. पाण्यापासून वीज माणूस तयार करू शकतो, पण पाणी निर्माण करता येत नाही. जमीन निर्माण करते. आणि जमिनीचं विभाजन एवढं झालेलं आहे. अनेक मोठमोठे रस्ते, रेल्वेज, सरकारी अधिकारी, हॉस्पिटल्स, प्रत्येक गोष्टीसाठी जमीन लागते. आणि शिवाय माझ्या घरी जर आज 20 एकर जमीन असेल, 2 पिढ्यानंतर ती 5 वरच येते, कारण मुलामध्ये ते वाटणे होते. म्हणून जमिनीचं तंत्र वेगळं आहे. शेतकऱ्यांची एकच मागणी आहे की आमच्या मालाला तुम्ही योग्य भाव द्या आणि त्या कायद्यामध्ये त्याची तरतूद करा, एवढीच मागणी आहे. आणि हे वरचेवर काहीतरी देतात आणि म्हणतात की शेतकऱ्यांचं आम्ही हित करतो. इथला कारखानदार रस्त्यावर कधी आलाय का? एवढा विचार करा तुम्ही.
शेतकरी आज रस्त्यावर देखील येऊ शकत नाही, तो एवढा अडचणीत आलेला आहे. कामगार रस्त्यावर येतो, शिक्षक रस्त्यावर येतात, इतर अनेक संघटनाचे लोक रस्त्यावर येतात, परंतु व्यापारी लोक रस्त्यावर आलेले आढळत नाहीत. किंवा जे उद्योगपती असतात त्यांची संघटना रस्त्यावर आलेली, त्यांनी कधी संप केला हे आढळत नाही. हा इथे तुम्हाला फरक जाणवेल. आणि म्हणून लोकशाही सामान्य लोकांची असते. श्रीमंत लोकांना लोकशाहीची गरज नाही. श्रीमंत लोकांना राजा असला काय किंवा लोकशाही असले काही फरक पडत नाही. त्यांच्याकडे गडगंज संपत्ती असते, ते कुठलेही काम करून घेतात. लोकशाहीची गरज सामान्य रस्त्यावरच्या लोकांना आहे, शेतमजुरांना आहे, मजुरांना आहे, सर्वसामान्य जातीतील लोकांना आहे. याच्यावर आज थोडासा घाला पडतो, एवढाच प्रश्न आहे. सामाजिक न्याय हे जे तत्व आपण स्वीकारलेलं आहे त्याचा एकूण आतापर्यंतच्या 75 वर्षातला प्रवासाकडे तुम्ही कसं पाहता आणि त्याच्यात काही त्रुटी राहिल्यात किंवा त्याच्याबद्दल तुम्ही समाधानी आहात का? आणि तुमच्या दृष्टीनं तो प्रवास कसा असायला हवा होता? कुठलाही कायदा हा पूर्ण असू शकत नाही. कायदा माणसंच तयार करतात. कायदा करताना मत वेगवेगळी असतात आणि सगळ्यांचं एकमत होऊन किंवा बहुमताने तो कायदा पास केलेला जातो. म्हणजे कायदा हा परफेक्ट नसतो, पहिली गोष्ट. आणि कायदा अंमलात आणत असताना देखील संपूर्णपणे तो येत नाही. म्हणजे हा त्याच्यातला गुणदोष आहे. तरी परंतु सामाजिक न्यायाची आपण तरतूद केली. हे कुठल्या माध्यमातून? हे रिझर्वेशनच्या, आरक्षणाच्या माध्यमातून आपण केलं. या देशात सगळ्यात जास्त अन्याय कोणावर झाला? दलितांवर झाला. ज्यांना अस्पृश्य आपण मानलं, ज्यांना गावाच्या बाहेर राहायची पाळी आली आणि ज्यांना जंगलात राहावं लागलं, म्हणजे आदिवासी आणि दलित, ह्या दोघांवर अन्याय झाला होता. दलित म्हणजे अस्पृश्य सगळ्या भारतात होते, आणि SC आणि ST. तर यांना पहिल्या प्रथम आपण संविधानामध्ये डायरेक्टली रिझर्वेशन दिलं. त्यांना शिक्षणात रिझर्वेशन, 3 पद्धतीचं रिझर्वेशन असतं. एक शिक्षणातलं रिझर्वेशन, दुसरं नोकरीमधलं रिझर्वेशन आणि तिसरं राजकीय रिझर्वेशन. म्हणजे लोकसभा असेल, विधानसभा असेल, जिल्हा परिषद, तिथं रिझर्वेशन. असं ह्या 2 वर्गाला देण्यात आलं. त्याशिवाय OBCला देखील द्यावं असं एक कलम आहे. काँग्रेसने त्याची दखल घेतली नव्हती. जनता राज्य आल्यानंतर त्यांनी समिती नेमली मंडल आयोगाला, आणि मंडल आयोगाच्या नुसार ते देण्यात आलं. त्याच्यामध्ये जे पैसेवाले होते त्यांना क्रीमी लेवलवर ठेवले. अशा वेगवेगळ्या जातींना त्यांची सामाजिक आणि शैक्षणिक परिस्थिती पाहून, त्यांचं मागासलेपण पाहून रिझर्वेशन आपण दिलं, आणि ते व्यवस्थित चालू होतं आत्तापर्यंत. परंतु नंतर प्रॉब्लेम होत आले. आता लोकशाहीमध्ये आणखीन एक गोष्ट की लोकांच्या मताची पॉवर ही लक्षात घेतली पाहिजे. आपलं गव्हर्नमेंट टिकवण्यासाठी काही गोष्टी मान्य केल्या जातात, काही गोष्टी न. आता कॉन्ट्राडिक्शन कसं आहे सांगतो तुम्हाला. एकीकडे BJPचं धोरण आरक्षणाच्या विरोधात आहे. त्यांच्या धोरणातच हे बसत नाही. परंतु काढून घेणं म्हणजे उद्या आपल्या हातातून सत्ता जाते. म्हणून त्यांनी धोरण काय ठरवलं की आता जातीवरचं गणना होऊ द्यायची नाही, जातीच्या आधारावर द्यायचं नाही, पण आत्तापर्यंत जे आलं आहे ते टिकवायचं.
म्हणजे याला तत्त्वही म्हणता येणार नाही असा प्रश्न आहे. याच्या विरुद्ध विरोधी पक्षाचे लोक लढतात. विरोधी पक्षांच्या सगळ्याच गोष्टी मान्य करण्याचं काही कारण नाही, कारण ते राजकारणामध्ये अनेक प्रवाह असतात. तर अशा प्रकारे हे झालेलं आहे आणि म्हणून सामाजिक न्यायाला कुठतरी धक्का बसतो की काय असं वाटतं. तर याच्यासाठी संविधान टिकलं पाहिजे. संविधान टिकलं तर ह्या गोष्टी कोण टिकवतील. आज आपली लोकशाही खरं तर हा सगळा जो ढांचा आहे तो सुप्रीम कोर्टाच्या आधारावर चालू आहे. सुप्रीम कोर्ट हे घटनेला धरून चालतं. सुप्रीम कोर्टामध्ये एवढी ताकद असते की गव्हर्मेंटच्या विरोधात देखील ते निकाल देऊ शकतं. म्हणजे आजचा लोकशाहीचा आधार सगळ्यात मोठा म्हणजे इथली न्यायव्यवस्था, म्हणजे शेवटचं कोर्ट सुप्रीम कोर्ट हाच आधार आहे. उद्या तेही बदललं तर फार घोटाळा होण्याची शक्यता आहे. आणि म्हणून घटनेप्रमाणेच आपण चाललं पाहिजे. पक्ष कुठलाही असो, कुठल्याही पक्षाला अधिकार आहे, परंतु तुम्ही घटनेतील तत्त्व जर अंमलात आणत नसाल तर प्रॉब्लेम निर्माण होतात असा प्रश्न आहे. म्हणजे सामाजिक न्यायाच्या या तत्वाला सध्या कुठेतरी धक्का बसतोच. लोकशाहीमध्ये जे 4 स्तंभ आहेत त्यात लोकशाहीचे जे काय 4 प्रमुख स्तंभ आहेत त्यातलं पत्रकारिता हे एक मोठं महत्वाचं स्तंभ आहे, जे की दबावगट म्हणून सत्तेला प्रश्न उपस्थित करत असतात. तर आत्ताच्या काळामध्ये आणि पूर्वीच्या काळामधील पत्रकारिता आणि पत्रकारितेचा संविधानाच्या प्रती असलेली जबाबदारी याकडे कसं पाहता तुमचं? बरोबर आहे. पत्रकारितेला लोकशाहीचा 4था स्तंभ आपण मानत होतो. पहिला म्हणजे विधानसभा किंवा लोकसभा, म्हणजे जिथं कायदे पास होतात ते कायदे मंडळ म्हणा त्याला. दुसरं कायदे अंमलात आणणारे लोक म्हणजे गव्हर्मेंट. तिसरं म्हणजे न्यायव्यवस्था. ह्या तिन्हीचा उल्लेख घटनेमध्ये आहे. परंतु पत्रकारितेचा उल्लेख नाही तिथे. पण पत्रकारिता एक फार मोठी शक्ती आहे. खरं म्हणजे ते लोकशक्ती आहे. घटनेने त्यांना काही अधिकार दिलेत, म्हणजे सगळ्यांना जे अधिकार दिले ते दिले त्यांना. आम्हाला जे मूलभूत अधिकार घटनेने दिलेले आहेत तेच अधिकार त्यांना देखील दिले आहेत. इथला मूलभूत सगळ्यात मोठा अधिकार कोणता? बोलण्याचा, आपले विचार व्यक्त करण्याचा, एकत्रित येण्याचा, संघटना तयार करण्याचा, सभा घेण्याचा, मोर्चे काढण्याचा, हे अधिकार आहे तुम्हाला. आणि हे शस्त्र आपण इंग्रजांच्या विरोधात वापरलं. लोकशाहीचा किंवा स्वातंत्र्याचा लढा आपण याच्या आधारावर लढलो. म्हणून अनेक पत्रकार, आता लोकमान्य टिळक कुठले पंतप्रधान होते का? कुठल्या पदावर होते का? काहीच नाही. ते पत्रकार होते. तरी परंतु तेवढा यांचा एवढा वचक होता की ते सगळ्या हिंदुस्थाननं मान्य केलेलं नेतृत्व होतं. ही शक्ती आली कुठून? त्यांची जी निर्भयता होती, निर्भयपणे विचार मांडणे. म्हणजे पत्रकारिता सगळ्यात मोठा गुण जर कुठला असेल किंवा असला पाहिजे तो म्हणजे निर्भयता. निर्भयपणे, लाचारी न स्वीकारणे, राज्य कुठल्या पक्षाचा हे न पाहणे, पण ते योग्य दृष्टीनं चालते किंवा हे पाहणे. योग्य असेल तर योग्य म्हणणे, अयोग्य असेल तर अयोग्य म्हणणे. पत्रकारितेमध्ये ते बदल होत गेले. स्वातंत्र्य मिळेपर्यंतची पत्रकारिता आणि नंतरची पत्रकारिता याच्यामध्ये फरक करावा लागेल आपल्याला. स्वातंत्र्य मिळेपर्यंतची पत्रकारिता हे राज्यकर्त्यांच्या विरोधात होती, ब्रिटिशांच्या विरोधात होती. त्यांना जेलमध्ये घातलं. आजही पत्रकार करतायत. बाहेरचे पत्रकार जर तुम्ही पाहिले तर आता रशिया युक्रेनचं युद्ध आहे, अनेक पत्रकार मारले गेले.
किंवा इस्रायलनं छेडलेलं युद्ध, त्याच्यामध्ये अनेक पत्रकार मरते, अनेक धाडसी पत्रकार आहेत. आणि हा व्यवसाय करणं साधी सोपी गोष्ट नाही. तत्वाने चालत असाल तर साधी सोपी गोष्ट नाही. पण तुम्ही राज्यकर्त्यांच्या बाजूनच लिहित असाल तर तुम्हाला कोण काय करणार आहे. पत्रकारितामध्ये आधी केवळ प्रिंट मीडिया होता, आता हा मीडिया आलेला आहे इलेक्ट्रॉनिक. पण पत्रकारिताच आहे ती. तर पत्रकार निर्भर असला पाहिजे, पत्रकारांनी लाचारी स्वीकारली न पाहिजे. पत्रकारिता प्रॉफिटसाठी नसते, पण तिला कुठलं अनुदान देखील मिळत नाही. त्यांना मिळतात ते जाहिराती, त्याला अनुदान म्हणण्याचं काही कारण नाही. शासन जाहिराती देतं, इतर संस्था जाहिरात देतात, व्यक्तिगत देखील तुम्ही जाहिरात देऊ शकता. जाहिरातीवर आणि तो पेपर किती खपतो या उत्पन्नावर ते चाललेलं असतं. आणि म्हणून पत्रकार निर्भय असला पाहिजे. आणि पत्रकारावर अनेक संकटं मागच्या काळात देखील आलेले आहेत. परंतु मागच्या काळामध्ये लोकशाहीमध्ये सहनशीलता ही फार मोठी गोष्ट राज्यकर्त्यांच्यामध्ये असली पाहिजे. सहनशीलता आणि मनाची व्यापकता, त्यांचं मन एवढं मोठं असलं पाहिजे की त्यांना माझा कोण असा भेदभाव न केला पाहिजे. आणि सहनशीलता, लोकशाहीमध्ये टीका होत असते, टीका करतात लोक, रस्त्यावर येतात, ते सहन करण्याची आवश्यकता होते. ती आज जरा कमी झालेली दिसते. आणि काही मीडिया हा स्वतंत्र विचाराचे नाहीत. जे काही 1-2 चॅनल्स होते त्यांनाही संपवण्याचा प्रयत्न झालेला आहे. प्रिंटमधल्या काही पत्रकारांना आज जेलमध्ये डांबून ठेवण्यात आलेलं आहे. आता सुप्रीम कोर्टाने एक असा निर्णय घेतला की बाबा केवळ तुमच्या ह्याच्यावर तुमचं लिगल सुरू होईपर्यंत किती दिवस तुम्ही कोर्टात ठेवाल, तुमचे चार्ज हे करण्यासाठी कितीतरी दिवस लागतात, म्हणून त्यांनी जामीन द्यायचं ठरलं. पण अनेक लोकांना अद्याप जामीन मिळालेला नाही आहे. अनेक लोकांना याच्यामध्ये देखील भेदभाव केला जातो. राज्यकर्ता तुम्ही स्ट्रिक्टली चाला. आता UPमध्ये काय घडलं, बुलडोझर, म्हणजे बुलडोझरच हे सत्तेचं सिम्बॉल बनलं, प्रतीक बनलं. इल्लिगली तुम्ही बांधकाम केलं नाही, जरूर पाडा त्याला, कायद्यात तशी तरतूद आहे. पण कायद्याचं एक प्रोसिजर असतं. एखादी गोष्ट तुमच्या नजरेत आली तर तुम्ही त्याला नोटीस द्यायची, त्याला भरपूर वेळ द्यायचा, त्याचं म्हणणं काय हे ऐकून घ्यायचं. आणि त्याचं म्हणणं जर कायद्याच्या विरोधात असेल तर तुम्ही ते पाडू शकता. पण हे करत असताना देखील अतिक्रमण केवळ मुसलमानच करतात का, हिंदू करत नाहीत का अतिक्रमण? तर ह्या बुलडोझिंगमध्ये एकही हिंदू नाही. याच्यावरून तुम्ही कल्पना करू शकता. म्हणूनच मायनॉरिटीला तुम्ही कसं वागवता याच्यावर लोकशाहीचं भवितव्य अवलंबून असतं. आणि इथे अशा अनेक केसेस सुप्रीम कोर्टाने हाताळल्या. पण सुप्रीम कोर्ट देखील किती हाताळू शकेल? आज महिलांवर होणारे अत्याचार असं एकही दिवस जात नाही की ज्या दिवशी महिलेवर अत्याचार होत नाहीत. इतकंच नव्हे तर त्यांचे खून केले जातात. आणि लोकांची ऐपत देखील कोर्टामध्ये जाण्याची नसते. असं याची ज्याच्या मागे कोणी नाही त्याच्या मागे सत्ता उभी राहिली पाहिजे. कारण सत्तेचाच आधार असला पाहिजे. तशी आपली ज्युडिशरी आहे, परंतु तिथपर्यंत पोचण्यासाठी देखील अनेक गोष्टींची आवश्यकता असते, ती लोकांजवळ नसते. अशा वाईट अवस्थेत आपण सापडलो आहोत. सर, पाश्चिमात्य अभ्यासक आहेत अर्थशास्त्राचे थॉमस पिकेटी,
तर त्यांनी त्यांच्या संशोधनातून दाखवून दिले की भारतामध्ये सध्या 1% लोकांकडे 90% संपत्तीचं केंद्रीकरण झालेलं आहे. आणि आता आपल्या चर्चेतून जे काही सगळे प्रश्न आलेले आहेत, या सगळ्या प्रश्नाची उत्तरं शोधत असताना जातीय अस्मितेचा आधार घेऊन जातीच्या अस्मितेचा आधार घेऊन या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचे सगळे आंदोलन वगैरे सुरू आहेत. तेच बघा ना, काय असतं, राज्यकर्त्यांचा दृष्टिकोन समोर ठेवूनच काही लोक वागतात. आता आपल्याकडे अनेक जाती आहेत, परंतु आता काय झालेलं आहे, एखादा गुन्हेगार असेल तो कुठल्या जातीचा हे पाहिलं जातं आणि इतर जातींना त्याविषयी काही वाटत नाही. आता जातीच्या संघटना तयार झालेल्या आहेत, जातीच्या अस्मिता वाढवलेल्या आहेत. आणि अशा अवस्थेत गुन्हेगार हा गुन्हेगार असतो, तो कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा हे न पाहिलं पाहिजे. गुन्हेगार म्हणजे गुन्हेगार, आणि त्याला कायद्याप्रमाणे जी काही शिक्षा द्यायची ती द्या तुम्ही. पण ते असं तुम्हाला दिसत नाही आज हे सगळं होण्यासाठी. म्हणून माझं असं म्हणणं आहे, राज्यकर्त्यांनी म्हणजे तुमची शासन व्यवस्था तर चांगली असलीच पाहिजे, पण तुमची समाज व्यवस्था देखील चांगली असली पाहिजे. धर्मनिरपेक्षता ही केवळ राज्यकर्त्यांनीच पाळण्याची गोष्ट नाही आहे. धर्मनिरपेक्षता तुमच्या आमच्यासारख्या सामान्य नागरिकांनी देखील पाळली पाहिजे, तरच ते होऊ शकतं. गुन्हेगारी कमी करायची असेल तर समाजाने, अलीकडे प्रवृत्ती काय की जे काय असेल ते शासनाने सोडवावं, हेही चुकीचं आहे. समाज मोठा आहे, शासनापेक्षा समाज मोठा आहे, आणि म्हणून समाजामध्ये चांगले विचार असले पाहिजेत. हे चांगले विचार लोकांच्यापर्यंत गेले पाहिजेत. समाज प्रबोधन सतत झालं पाहिजे. आणि संविधानामध्ये जे मूल्य आहेत त्या मूल्यांचा प्रचार प्रसार झाला पाहिजे. ते आपल्या वर्तनामध्ये वागणुकीमध्ये कसे उतरतील याच्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. म्हणजे थोडक्यामध्ये माणूस नैतिक बनला पाहिजे. डॉक्टर आंबेडकरांनी घटना तयार झाल्यानंतर घटना सादर केली आणि त्यावेळेस एक भाषण केलं. ते भाषण असं होतं की जवळपास 2-3 सदस्य सोडले तर बाकीच्या सगळ्या सदस्यांनी आंबेडकरांची स्तुती केली. आणि ते स्तुती करण्यासारखी गोष्ट होतीच की एवढं मोठे संविधान तयार केलं, एवढ्या मोठ्या विविधतेमध्ये अडकलेल्या देशांना एकमत होऊन तयार करणं म्हणजे साधी गोष्ट नाही आहे. ते असं म्हणाले की घटना चांगली आहे, घटना तयार करण्यामध्ये अनेकांचा सहभाग आहे, अनेकांनी प्रचंड मेहनत केलेली आहे, आणि एक सुंदर घटना आपण देशाला देत आहोत. परंतु घटना सुंदर असणं ही एक गोष्ट आहे, तुम्ही अंमलात कशी आणतात त्याला महत्त्व आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की घटना किती जरी चांगली असली आणि ती अंमलात आणणारे लोक चांगली नसतील तर त्याचा रिझल्ट चांगला मिळत नाही. घटना कितीही वाईट असेल पण राज्यकर्ते जर चांगले असतील तर लोकांना न्याय मिळू शकतो, त्याने असं सांगितलं. आणखीन एका गोष्टीचा उल्लेख त्याने केला, तो असा, त्याला कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी हे नाव आहे. संविधानिक नैतिकता. मनुष्य कुठल्याही विचाराचा असो, कुठल्याही पक्षाचा असो, ते संविधानातले सगळे तत्त्व त्याला मान्य असले पाहिजेत. आणि तुम्हाला लक्षात आहे की आपण विधानसभेचा मेंबर असेल किंवा लोकसभा किंवा राज्यसभा कुठलाही असेल, कुठल्याही मेंबरला देखील शपथ घ्यावी लागते. मंत्र्याला तर वाचूनच दाखवावं लागतं, सदस्यांना देखील वाचून दाखवावं लागतं. त्या शपथेमध्ये काय लिहिलं असतं, मी अमका संविधान मी माझ्या सद्सद्भुविक बुद्धीने किंवा ईश्वराच्या नावावर ते अंमलात आणण्याचा प्रयत्न करू. आम्ही मेंबर झालो असतो संविधानावर शपथ घेऊन, आणि ती शपथ आज कोणीच अंमलात आणत नाही. तर याला कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी, संविधानिक
न्याय, नीतिमत्ता हे महत्त्वाचं आहे. डॉक्टर आंबेडकरांनी हे सांगितलं होतं. ही संविधानिक नैतिकता पाळली पाहिजे. संविधानाचे तत्त्व अंमलात आणण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले पाहिजेत. ते दिसत नाहीत. हे सगळ्याच पक्षाचा प्रश्न आहे. केवळ एका पक्षाचा प्रश्न नाही आहे. परंतु राज्यकर्त्यावर अधिक जबाबदारी असते. जसं घरामध्ये समजा 10 मेंबर्स आहेत, पण सगळ्यात जास्त जबाबदारी जो कर्ता मनुष्य असतो त्याच्यावर असते. त्याला अधिकार हे असतात, पण कर्तव्य देखील त्यांनी पाळले पाहिजेत. तर अशा पद्धतीनं सगळ्यात जास्त व्यवस्थितपणे काम करण्याचं काम ज्याच्या हातामध्ये सत्ता आहे ते कोणाची असो त्यांनी वागलं पाहिजे. बाकीचे विरोधक विरोध करतातच, अशी स्पष्टता आहे. भारतीय संविधान आणि संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोघांना अपेक्षित असणारा भारतीय नागरिक कसा असायला हवा? नाही, संविधानिक मूल्य जर आपण आणले तर तो नागरिक तयारच होतो. संविधान कोणासाठी आहे? शेवटी नागरिकासाठीच आहे. चांगले नागरिक निर्माण व्हावेत. संविधान मला निर्माण करायचं आहे आणि मी संविधानाचं एकही तत्त्व मान्य करत नाही म्हणजे आय एम नॉट ए गुड नेबर. चांगला शेजारी असला पाहिजे. आपण शेजार धर्म हा शब्द प्रयोग वापरतो. शेजार धर्म म्हणजे काय? आपल्या शेजारी जो कोणी असेल त्याचे आपले संबंध चांगले असले पाहिजेत. उलट खेड्यापाड्यामध्ये तरी दररोज जेवण जे काही केलं ते शेजाऱ्याला द्यायचे, शेजारी आपल्याला द्यायचे, अशी प्रथा आजपर्यंत होती. ते आता मोडलेली आहे. म्हणजे हा शेजार धर्म पाळला पाहिजे. संविधान व्यवस्थितपणे आपण केलं तर नागरिक देखील चांगले होऊ शकतात. आणि म्हणून संविधानाचं देखील शिक्षणात कुठंतरी असलं पाहिजे. आता शाळेमध्ये प्रार्थना वगैरे घेतात, पण तेवढ्यावर काम भागत नाही. त्याच्यावर सतत बोलणारे असले पाहिजेत आणि हे करणारे असले पाहिजेत, तर ते अंमलात येऊ शकतं. म्हणजे याचा अर्थ म्हणजे सगळ्यांनी मिळूनच तो प्रयत्न करायचा असतो. नागरिक म्हणून माझं देखील काहीतरी कर्तव्य आहे आणि प्रत्येक नागरिकाने आपलं कर्तव्य जर पाळलं तर सगळंच व्यवस्थित चालू शकतं. पण हे होत नाही. म्हणून काही लोकांनी तरी पुढाकार घेऊन हे सगळं करायला पाहिजे. ही अशी अवस्था आहे. खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू. दख्खन टाइम्सला अगदी स्वातंत्र्य काळापासून ते सध्याच्या परिस्थितीपर्यंत तुम्ही मनमोकळेपणाने आणि मुद्देसूद उत्तरं दिलेत, त्याबद्दल आम्ही दख्खन टाइम्सकडून खूप आभारी आहोत. थँक्यू. तर हे होते ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य जनार्दन वाघमारे सर. त्यांनी अतिशय गांभीर्यानं भारतीय लोकशाही पुढील आव्हानं, परिस्थिती आणि प्रजासत्ताक आणि नागरिकांची जबाबदारी, विरोधी पक्षांची जबाबदारी आणि सत्ताधाऱ्यांची सुद्धा जबाबदारी काय असायला हवी हे निर्धारित करणारं एक व्याख्यान स्वरूपामध्ये आज आपल्याला त्यांनी मार्गदर्शन केलं, मुलाखत दिली. तर असंच पाहत राहा दख्खन टाइम्स. धन्यवाद.